शांतता? नमस्कार. आज आपण एका अशा जबरदस्त तंत्रज्ञानाबद्दल बोलणार आहोत जे खूप शक्तिशाली आहे पण सहसा आपल्या डोळ्यांना दिसत नाही. मी बोलतोय हायड्रॉलिक पंपांबद्दल. माहिती आहे का, आपल्या आजूबाजूला हे पंप शांतपणे मोठमोठी कामं करत असतात. पण ते नक्की कसं काम करतात? चला तर मग या पॉवरफुल दुनियेत जरा डोकावून पाहूया. कधी विचार केलाय का की तो मोठा एक्स्कॅव्हेटर असतो ना, तो टनावारी माती इतक्या आरामात कसा उचलतो? असं वाटतं जणू काही कापूस उचलतोय. या प्रचंड ताकदीमागचं रहस्य काय असेल बरं? चला, आज आपल्याला याच प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे. तर त्या प्रश्नाचं उत्तर आहे हायड्रॉलिक पंप. हा पंप म्हणजे खरं तर कुठल्याही हायड्रॉलिक सिस्टीमचं हृदयच असतो. तो काय करतो तर साध्या मेकॅनिकल फोर्सला द्रवाच्या प्रचंड दाबात बदलतो आणि मग याच पॉवरमुळे मोठ्यातली मोठी अवघड कामंसुद्धा एकदम सहज होतात. ठीक आहे, तर आज आपण काय काय बघणार आहोत? आधी आपण पंपांचे दोन मुख्य प्रकार बघू, मग गिअर, वेन आणि पिस्टन पंप आतून कसे काम करतात ते समजून घेऊ आणि शेवटी या सगळ्यांची तुलना करून बघू की नक्की काय लक्षात ठेवायचे. चला तर मग सुरू करूया. जगातले सगळे हायड्रॉलिक पंप आहेत ना, ते फक्त दोन मुख्य गटांमध्ये विभागले जातात. आणि ही विभागणी खूपच महत्त्वाची आहे. कारण एका छोट्याशा फरकावरच पंपाची सगळी ताकद आणि त्याचा उपयोग अवलंबून असतो. तर मग या दोन प्रकारांमध्ये फरक काय आहे? फरक आहे एका छोट्या पण अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीचा, इंटरनल सील. आता बघा, नॉन पॉझिटिव्ह पंपात हे सील नसतं, त्यामुळे ते पाणी पुढे ढकलत राहतात, पण दाब बदलला की त्यांचा फ्लो कमी जास्त होतो. पण पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट पंपात एक पक्कं घट्ट सील असतं. याचा अर्थ काय? तर प्रत्येक फेरीत एक फिक्स अमाऊंटमध्येच द्रव बाहेर ढकलला जातो. दाब कितीही असो, फरक पडत नाही आणि यामुळेच ते इतकी जबरदस्त ताकद निर्माण करू शकतात. पण एक गोष्ट आहे, ह्याचा एक धोकाही आहे. जर समजा आउटलेट बंद झाला ना, तर दाब इतका वाढू शकतो की ते धोकादायक ठरू शकतं. चला, आता आपण पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट पंपांमधल्या पहिल्या प्रकाराकडे वळूया, गिअर पंप. हा पंप इतका कॉमन का आहे माहितीये? कारण त्याची रचना एकदम साधी आणि भक्कम असते. याची रचना किती सोपी आहे बघा. एका बाजूला जिथे गिअर्स एकमेकांपासून वेगळे होतात, तिथे एक व्हॅक्यूम तयार होतो जो द्रवाला आत ओढून घेतो. मग हा द्रव गिअरच्या दातांमध्ये अडकतो आणि पंपाच्या कडेकडेने दुसऱ्या बाजूला जातो. आणि तिकडे काय होतं? तिकडे गिअर्स पुन्हा एकत्र येतात आणि त्या द्रवाला बाहेर ढकलण्याशिवाय काहीच पर्याय उरत नाही. आहे की नाही एकदम सोपी पण जबरदस्त आयडिया? बरं, हा झाला एक्सटर्नल गिअर पंप. पण याचाच एक भाऊ आहे, इंटर्नल गिअर पंप. नावाप्रमाणेच यात एका मोठ्या गिअरच्या आतमध्ये एक छोटा गिअर फिरतो आणि त्यांच्यामध्ये जो चंद्रकुरीच्या आकाराचा सेपरेटर असतो ना, तो द्रवाला एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे ढकलण्याचं काम करतो. आता या दोघांची तुलना केली तर काय दिसतं? एक्सटर्नल गिअर पंप स्वस्त आहे आणि दाबही चांगला सहन करतो, पण तो आवाज जरा जास्त करतो. याच्या उलट इंटर्नल गिअर पंप बराच शांत चालतो आणि त्याची एफिशियन्सी म्हणजे कार्यक्षमतासुद्धा चांगली असते. चला, आता वळूया पुढच्या पंपाकडे, वेन पंप. आता याची काम करण्याची पद्धत मात्र खूपच इंटरेस्टिंग आहे. हा पंप वापरतो सेंट्रीफ्युगल फोर्स, म्हणजे केंद्रापसारक शक्ती. बघूया तरी कसं. ओके, तर असं इमॅजिन करा की एका फिरणाऱ्या रोटरमध्ये काही सैल पाती म्हणजे वेन्स बसवले आहेत. आता जसा हा रोटर वेगाने फिरायला लागतो ना, तशा या पाती सेंट्रीफ्युगल फोर्समुळे बाहेरच्या बाजूला ढकलल्या जातात आणि पंपाच्या आतल्या भिंतीला एकदम घट्ट चिकटतात. याने काय होतं तर द्रवासाठी वेगवेगळे पॉकेट्स तयार होतात. इनलेटच्या बाजूला हे पॉकेट्स मोठे होतात आणि द्रव आत ओढला जातो आणि आउटलेटच्या बाजूला हेच पॉकेट्स लहान होत जातात आणि मग तो द्रव दाबाने बाहेर ढकलला जातो. वेन पंप मग कुठे वापरतात? तर बहुतेक करून अशा ठिकाणी जिथे खूप जास्त फ्लो हवा असतो पण दाब खूप जास्त नसला तरी चालतो. म्हणजे मशीन टूल्स किंवा प्रेसमध्ये याचा भरपूर वापर होतो. आणि हो, एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे पंप खूपच शांत चालतात. आणि आता वेळ आलीये त्या पंपाची, जो पॉवर आणि प्रेशरच्या दुनियेतला खरा किंग आहे, पिस्टन पंप. जिथे प्रचंड ताकदीची गरज असते ना, तिथे या पंपाला तोड नाही. याचं बेसिक प्रिन्सिपल तसं सोपं आहे. जसं गाडीच्या इंजिनमध्ये पिस्टन वर खाली होतो, अगदी तसंच इथे सिलेंडरमध्ये पिस्टन पुढे मागे होतो. या सततच्या आत बाहेर होण्याच्या मोशनमुळे द्रव आत खेचला जातो आणि प्रचंड दादाने बाहेर फेकला जातो. आणि ह्याच डिझाईनमुळे तो सगळ्यात जास्त प्रेशर तयार करू शकतो. पिस्टन पंपमध्ये सुद्धा 3 मुख्य डिझाईन्स आहेत, ॲक्सियल, बेंट ॲक्सिस आणि रेडियल. आता या तिन्हींमध्ये पिस्टनची रचना आणि त्यांच्या हालचालीची पद्धत वेगवेगळी आहे, पण त्यांचं मुख्य काम एकच आहे, हाय प्रेशर तयार करणे. हे आकडे बघा जरा. पिस्टन पंप किती पॉवरफुल असू शकतो याचा अंदाज येईल. तब्बल 400 बारपर्यंतचा दाब. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, या प्रचंड शक्तीची एक किंमतही असते.
हे पंप खूप महाग असतात, आवाजही भरपूर करतात आणि यांचं डिझाईनसुद्धा खूप कॉम्प्लिकेटेड असतं. तर आतापर्यंत आपण 3 मुख्य प्रकारचे पंप पाहिले. चला आता या सगळ्यांना एकदा बाजूबाजूला ठेवून बघूया, म्हणजे कोणत्या कामासाठी कोणता पंप बेस्ट आहे हे अगदी स्पष्ट होईल. हे बघा, हा टेबल सगळं काही सांगून जातो. कमी खर्चात साध्या कामांसाठी गिअर पंप एकदम परफेक्ट आहे. जिथे जास्त फ्लो आणि कमी आवाज महत्त्वाचा आहे तिथे वेन पंप निवडावा. आणि जिथे प्रचंड ताकद आणि हाय प्रेशरची गरज आहे, म्हणजे मोठ्या अवजड मशीन्समध्ये, तिथे पिस्टन पंपला काहीच पर्याय नाही. याचा अर्थ अगदी सरळ आहे. प्रत्येक पंपाची स्वतःची एक खासियत, एक स्पेशालिटी आहे. कुठल्याही हायड्रॉलिक सिस्टमचं यश हे फक्त आणि फक्त योग्य पंप निवडण्यावर अवलंबून असतं. कारण चुकीचा पंप निवडला की सगळी सिस्टमच फेल होऊ शकते. आणि जाता जाता एक शेवटचा प्रश्न. आजच्या जगात तंत्रज्ञान प्रत्येक गोष्ट लहान आणि जास्त इफिशियंट बनवतंय, बरोबर? मग या पंपांच्या बेसिक डिझाईनमध्ये भविष्यात काय बदल होतील? ते आणखी छोटे आणि तरीही जास्त पॉवरफुल कसे बनतील? हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे.